नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण 40 छातीचा प्रिन्सेस ब्लाउज कटिंग करणार आहोत आणि 40 छातीचा 3 पीसमध्ये कटिंग करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. सुरुवातीला तर तुम्ही फिटिंग पाहिली का समोरून कुठेही चून वगैरे काहीच पडले नाही किंवा मोंड्यामध्ये बघू शकतात, गळा पण बघू शकतात. एकदम सुंदर आणि कमी वेळामध्ये हा ब्लाउज कटिंग झालाय. तर मी तुम्हाला याची कटिंग कशी करायची ही पूर्ण दाखवते. स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल का हा ब्लाउज किती सुंदर आहे. म्हणजे तुम्ही एका वेळेला 40-42 छातीचा ह्याच मापामध्ये कटिंग करू शकतात. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची ठेवायची. तर उंची मी 15 इंच घेते. तुम्ही याच्यामध्ये कमी जास्त करू शकतात. म्हणजे तुम्ही 14ची उंची जरी घेतली तरी चालते आणि किंवा कस्टमरच्या हाईटनुसार पण उंची असते. तर तुम्ही 16 इंच पण उंची घेऊ शकतात, असं काही नाही. तर सगळ्यात अगोदर आपण एक लाईन आखून घेऊ. 15 इंच आपली ही उंची झाली. आपण पुन्हा एकदा चेक करू. आता 5.5 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. 5.5 इंच आपण शोल्डर घेऊया. जास्तच डीप गळा असन 12चा 11चा तर त्यावेळेला 5.5चं जरी शोल्डर घेतलं तरी पण चालते. आता आपण याच्यासाठी गळा घेणार आहोत लगेच 2.5 इंच. आता हे शोल्डर घेतले आपण 5.5 आणि मोंड्यासाठी घ्यायचे आपल्याला 6 इंच. मोंडा आपण 6 इंचाचा घेतला आहे. आता 40 छातीचा ब्लाऊज आहे तर आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 10 इंच येतो. 10 इंचावर आपण एक पॉईंट द्यायचा आहे आणि 2 इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायची. आता अर्धा इंच मी पाठीमागं आले. तुम्ही पाहू शकतात अर्धा इंच पाठीमागं आले. ज्या वेळेस आपण ब्लाऊज तुम्ही फिटिंगचा पाहिलाच घातल्याच्या नंतर चून वगैरे अजिबात पडत नाही, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला अर्धा इंच पाठीमागंच यायचं आहे. म्हणजे ब्लाऊज फिनिशिंगला व्यवस्थित येऊन जातो. आणि अशा पद्धतीने आपण इथं 1 इंच आणि 1.5 इंचावर एक आपल्याला पॉईंट द्यायचा. हे झालं आपला मोंड्यासाठी. पाठीमागचा पॉईंट आला 1.5 इंचावर मोंड्यासाठी आणि समोरचा फ्रंटचा आला 1 इंचावर. आता आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही पॉईंट जॉईंट करून घ्यायचे. त्याच्या अगोदर आपण देणार आहोत ह्याला मोंड्याला आकार. तर तो अशा पद्धतीने द्यायचा आहे का थोडंसं मी नॉर्मल खाली उतरले. याने काय होतं, ज्यावेळेस आपण थोडंसं खाली उतरतो तर मोंड्यामधली फिटिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते. म्हणजे इथलची फिटिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते. त्याच्यासाठी एक सूत आपण खाली उतरले. आता आपल्याला कमरेचा अंदाज कसा घ्यायचा आहे. समजा हे आलं 12 इंच तर खाली आपण 11.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे फक्त अर्धा इंचच आपल्याला खाली उतरायचं आहे. तर आपण याची लाईन आखून घेऊ. आता मी हा पेपर डबल फोल्डमध्ये घेतला आहे. खुली बाजू माझ्याकडून आहे आणि बंद बाजू समोरून आहे. तर बघू शकतात. आता आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे 6.5 इंचाचा. तर आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार 6 इंचाचा घ्या, 7 इंचाचा घ्या किंवा 6.5 इंचाचा. तर वरती मी 2.5 घेतले तर खाली मी 3 इंच घेते. म्हणजे गळा आपला एकदम प्रॉपर गोल येऊन जातो. तर हा झाला आपला गळ्याचा पॉईंट आणि आपण याला एक लाईन आखून गोल आकार हा देऊन घ्यायचा आहे. तर हा झाला आपला गोल आकार. आता सगळ्यात अगोदर आपल्याला क्रॉस पट्टीसाठी मार्क करायचं आहे. तर 2.5 इंचावर आपण एक क्रॉस पट्टीला सरळ लाईन आखून घेऊ. म्हणजे आपली क्रॉस पट्टी एकदम परफेक्ट अशी निघून जाते. तर 40 छातीला आपल्याला टक्ससाठी आडवं माप घ्यायचं आहे 4 इंच. 4 इंच घ्या आणि वर आपण घेणार आहोत 1 इंच. 1 इंच बरोबर. आणि आपल्याला टक्ससाठी काय करायचं आहे, 1.5 इंच इकडच्या बाजूने द्यायचं आहे आणि 1.5 इंच इकडच्या बाजूने यायचं आहे. आता 1.5 इंच आल्याच्या नंतर मग आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे टक्सचा. अशा पद्धतीने. आता पुन्हा एकदा आपण वरून पण 10.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे टक्ससाठी. आता हा 1 इंच नाही धरला तरी चालतोय. हा 10.5 वरचा आपल्याला पॉईंट धरायचा आणि हा एक आपल्याला अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे. आता तुमचा हा 10.5 वरचा जो पॉईंट आला हा तुमचा 11 वर येऊ शकतो किंवा 10 वर येऊ शकतो. हे कस्टमरच्या चेस्टनुसार हा पॉईंट निघतो. तर तुम्ही लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने याला आकार द्यायचा आहे. थोडासा आकार व्यवस्थित द्या. अशा पद्धतीने आपली याची जवळजवळ
आखून पूर्ण झाले. आता आपल्याला काय बदल करायचा याच्यामध्ये तर मी अगोदर तुम्हाला सांगते. आता ज्या वेळेला तुम्ही पेपर कटिंग करता तर त्यावेळेला हा जो आपण 1.5 इंच इकडच्या बाजूने घेतला आहे, हा जो आपण 1.5 इंच इकडच्या बाजूने घेतला आहे तोच आपल्याला बाहेरच्या बाजूने 1.5 इंच जास्त घ्यावा लागतो. ज्या वेळेस तुम्ही ब्लाऊजवर कटिंग करता त्यावेळेचाच हा विषय आहे, अगोदरचा नाही. तर तुम्ही बघू शकतात. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे आणि क्रॉसपट्टीमध्ये आपण 1 इंच जास्त घ्यायचं आहे. जास्त किचकट काहीच नाही, वाटत असेल तर कमेंट करा. आता आपण काय करणार आहोत, क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे 1/2 इंच वरती. तर मी तुम्हाला याची कटिंग दाखवते. तर सगळ्यात अगोदर आपण कटिंग करूया. आता हा झाला आपला पाठीचा भाग, म्हणजे आपल्याला इथपासून बरोबर पाठीचा आकार हा बाजूला करायचा आहे. तर आपण इथे थोडंसं टच करून घेऊ म्हणजे लक्षात येऊन जाईल. तर हा झाला पाठीचा भाग, बाजूला काढून टाकते मी. आणि हा झाला आपला फ्रंट भाग. तर आता काय करायचं आहे आपल्याला, पाठीचं तर आपण काढून टाकला. आता आपल्याला 2च गोष्टी लक्षात ठेवायच्यात. तर त्या म्हणजे आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये उंचीमध्ये वाढवायचं आहे. आता मी तर तुम्हाला कार्डशीट पेपरवरच दाखवले का ही बाजू आपण कशी वाढवली पाहिजे. जे आपण इथं 1.5 इंच घेतले तेच आपण बाहेरच्या बाजूने 1.5 इंच घेतले. तर त्याच्या अगोदर आपण मोंडा समोरचा भाग कट करू. अशा पद्धतीने आपण आता लगेच गळा पण मी कट करते. गळ्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. अशा पद्धतीने जवळजवळ हा ब्लाऊज पूर्ण जवळजवळ कटिंग याची झाली. तर एकदम परफेक्ट आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इकडची बाजू आता वाढवायची नाही, हे आहे तसं ठेवलं तरी चालते पेपरवर. कारण मी तुम्हाला चालूमध्येच 1.5 इंच इकडे एक्स्ट्रा कसं घ्यायचं आहे ते दाखवलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, उंचीमध्ये 1 इंच वाढवायचे म्हणजे खालच्या बाजूने, म्हणजे आपल्याला उंची कमी पडणार नाही. आणि हे आपण जे माप जास्त घेतले तर हे जेवढं इथं जास्त घेतले तेवढंच आपल्याला टक्स आपल्याला इथं मुडपला पाहिजे. त्याच्यानंतर हा भाग पूर्ण आपला भरून निघतो. अशा पद्धतीने आपली ही 40 छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज 3 पीसमध्ये रेडी झाला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे 2 चॅनल आहेत, एक वंदना लेडीज फॅशन या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने. तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि दोन्ही चॅनलवरचे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.